तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। 2023च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील नुकसानीच्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या, अशा 22,524 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम येत्या 15 सप्टेंबरपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। पीक विम्याची रक्कम पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केलेल्या होत्या 22,524 शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। याबाबत पीक विमा कंपनीने माहिती दिली आहे। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते। आता या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रुपये करण्याचा निर्णय नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे 20,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सन 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा-आय-टी व महसूल विभागाच्या साहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट त्यांच्या खात्यात वितरित करण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। आणि जर तुमच्या नावावर 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला 20,000 रुपयांचे अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आता 70+ वर्षाच्या सर्वांना मिळेल आयुष्यमान योजनेचा लाभ। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार तसेच 4.5 कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे। आतापर्यंत पावसाचे मराठवाड्यात 53 बळी तर 3,000 घरांची पडझड झाली आहे। 1 जून ते 6 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी आता समोर आली आहे। अभय योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। राज्य शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध। सोयाबीन कापूस दरवाढ प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार, अजित पवार यांचे रविकांत तुपकर यांना आश्वासन। पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू, भरपाई देण्याची मागणी। अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका, 2.15 लाख शेतकऱ्यांची तक्रार दाखल।